आंब्याचा मोसम सुरू झालाय। बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सुरू झाली आहे। मात्र ग्राहकांनी आंबा घेताना काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे, कारण आंबा पिकवण्यासाठी चायनीज केमिकल युक्त पावडरचा वापर केला जातोय। पाहूया त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। आंबा, फळांचा राजा। या राजाची चव चाखण्यासाठी सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात। बाजारातही आंब्यासाठी दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते। मात्र झटपट पैसे कमवण्यासाठी हे आंबे घातक रसायनाने पिकवले जातात। पूर्वी कॅल्शियम कार्बाइडचा वापर आंबा पिकवण्यासाठी केला जात होता, मात्र त्याचे परिणाम पाहता सरकारने त्यावर बंदी घातली। आता त्याला पळवाट शोधत चीनहून भारतात आयात होणाऱ्या इथिलीन रायपनर नावाच्या केमिकलचा वापर केला जातो। टी बॅग सारख्या छोट्या पांढऱ्या रंगाच्या कागदी पुडीत ही पावडर येते। आंब्याची पेटी भरताना त्यात 5 पुड्या भिजून टाकण्यात येतात। या केमिकलची तीव्रता इतकी आहे की अवघ्या 2 दिवसात आंबे पिकतात। मात्र दुसरीकडे हे केमिकल घातक नसल्याचा दावा व्यापारी करतायत। चाइना की पुड़ी, इसको एनोथिल बोलते हैं। इससे कोई इफेक्ट नहीं है। और इससे जो अपन इसमें आम की पेटी में डालते हैं तो ये 4 दिन में अपना इसे अंदर डालने के बाद, इसको पैक करने के बाद ये 4 दिन में इसकी गैस तैयार होती है और गैस से आम पकता है और इससे कोई साइड इफेक्ट नहीं है। शेंडोंग अवॉइड बायोटेक्नॉलॉजी या कंपनीचं हे पॅकेट आहे। या पाऊचमधून निघणाऱ्या इथिलीन गॅसमुळे आंबे अवघ्या 1 ते 2 दिवसात पिकतात। मात्र याच्या वापरानं आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली। आंबे समजा आपल्याला विदेशात पाठवायचे असले, फळ तोडल्यानंतर ती पिकायची प्रक्रिया लवकर सुरू होते। ही पिकायची प्रक्रिया लवकर सुरू नसेल व्हायचं तर आपण हे जे नॅचरली इथिलीन हार्मोन हा क्रिएट होतो याचे ब्लॉकर सुद्धा यूज करतो। तर कमर्शियल यूजसाठी याचा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होऊन राहिला आहे। अशा प्रकारे पावडरच्या रूपात इथिलीनचा वापर करण्यास कायद्यानं बंदी आहे। जर कुणी अशा पद्धतीने आंबे पिकवत असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल, असं अन्न व औषध प्रशासन सांगते। इथिलीनच्या पावडरचे ते पाउचेस कॅल्शियम कार्बाइड सारखेच बॉक्समध्ये ठेवायला लागलेत आणि त्याच्यापासून आंबे पिकवण्याची पद्धत त्यांनी सुरू केलेली। ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे आणि अशा आंबे फळ विक्रेत्यांविरुद्ध आता ठोस कारवाई घेऊन त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई घेण्यात येईल। इथिलीन सारख्या घातक रसायनावर कायद्यानं बंदी असताना ही पावडर भारतात आयात होतेच कशी, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करतायत। जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।